श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे नाव मनात सुद्धा घेतले ना तरी सुद्धा आपल्या मनाला शांती मिळते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामी समर्थांचे विचार कोणीच दुर्लक्ष करत नाही. आज स्वामी समर्थांचे शब्द सुद्धा कोणीच दुर्लक्ष करत नाही. आज प्रत्येक स्वामी भक्त स्वामींचे शब्द हे मनापासून ऐकतो, कारण की प्रत्येकाला माहिती आहे स्वामी शब्दांमध्ये ती ताकद आहे जी ताकद आपले आयुष्य बदलू शकते. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेवूया, जीवनामध्ये माणसाने माणसाशी माणसासम वागणे, पण आज प्रत्येक माणूस हा मोहमायेची दुनियेमध्ये अडकून गेलेला आहे. या मोहमायेच्या दुनियेतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग स्वामींकडे आहे. या मोहमायेच्या दुनियेला समजून घेण्याचा एकमेव मार्ग स्वामींच्या शब्दांमध्ये दडलेला आहे. म्हणतात ना, अशक्य हे शक्य करतील स्वामी. स्वामींसाठी अशक्य अशी गोष्ट काही नाही, तर स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा अशक्य अशी गोष्ट काही नाही. जे तुझ्या आयुष्यामध्ये तुला कठीण वेळ वाटत आहे, त्या कठीण वेळेच्या संदर्भात सुद्धा आज आपण बोलणार. आज स्वामींसाठी वेळ काढ. आज स्वामींसाठी वेळ काढ, कारण की हेच स्वामींचे विचार तुझे आयुष्य बदलणार. कारण की हेच स्वामींचे विचार तुझे आयुष्य बदलणार. चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, पण साथ कधीच सोडत नाही. चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, पण साथ कधीच सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण साथ कधीच देत नाही. पण साथ कधीच देत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जगाकडून कधी अपेक्षा करू नकोस आणि स्वामींकडून कधी अपेक्षा सोडू नकोस. आणि त्या अपेक्षेसाठी केलेल्या प्रयत्नामध्ये कधी हार मानू नकोस. बघ, त्या अपेक्षेचे प्रयत्न सुद्धा यशस्वी ठरतील आणि तुझ्या आयुष्यातील स्वामींची साथ सुद्धा तुला नक्कीच कायम मिळेल. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाहीत. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाहीत. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाहीत. तू फक्त मनापासून काम करत राहा, बाकी सर्व काही सांभाळून घेतील. कारण की कोणत्याही रूपात मदत करायला येतील. तू फक्त त्यांना शोधू नकोस, कारण की अनुभव तुला हा अचानक मिळणार. तुझ्या आयुष्यामध्ये अनुभव हा तुला अचानक मिळणार. आणि आजपर्यंत स्वामींचा अनुभव बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे आणि त्या अनुभवाबद्दल तू ऐकलं सुद्धा असशील किंवा अनुभवलं सुद्धा असशील, तर स्वामींचा अनुभव सुद्धा तुला मिळणार. स्वामींची साथ सुद्धा तुला मिळणार. तू विश्वास ठेव फक्त स्वामींवरती. तू विश्वास ठेव फक्त स्वामींवरती. आणि या माणसांमध्ये माणुसकी असल्यासारखं काम करत राहा. तुझ्या कर्मांवरती लक्ष ठेवत राहा. बाकी सर्व काही स्वामींच्या हाती सोडून दे, कारण की स्वामी सर्व काही ठीक करतील. कारण की स्वामी सर्व काही ठीक करतील. स्वामींच्या विचारांकडे तर वळूया. ते अनमोल स्वामींचे विचार, ते अनमोल स्वामींचे शब्द, ते तर आपण ऐकणारच आहोत. पण त्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस बघ. अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस बघ. तर नक्कीच माणसाचे कर्म आणि माणसाच्या कृत्याकडे वळूयात. या माणसाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या विचाराकडे वळूयात. तर आज जर प्रत्येक माणूस माणसासाठी उभा राहिला, प्रत्येक माणसाने माणुसकी ही बाळगली, तर आजच्या या जीवनामध्ये कोणताही माणूस तुम्हाला दुःखी दिसणार नाही. तर आजच्या या जीवनामध्ये कोणताही माणूस तुला रडताना दिसणार नाही. वेळ परिस्थिती सर्वांची सारखी नसते. आज तुझ्याकडे जे काही आहे तू त्यामध्ये समाधानी राहायला शिक. कारण की आजची सध्याची वेळ आणि या वेळेमध्ये आपल्याला अशी लोक पाहायला मिळतात ज्यांना काही करायची इच्छा असून सुद्धा त्यांना काही करायला मिळत नाही. तर याच महत्त्वाच्या मुद्द्यावरून एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगतो. सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, सध्याच्या वेळेमध्ये झुंजत असलेली लोक, सध्याच्या वेळेमध्ये ती कष्ट करत असलेली लोक, ज्यांच्या मनापासून त्यांना खूप काही करायचं आहे पण त्यांना काही करता येत नाही. ती छोटी छोटी चिमुकली पोरं, ज्यांना लहानपणीमध्येच त्यांना आई वडिलांची त्यांची साथ सुटून गेलेली आहे. काही लोकांना अपंग आहेत, तर काही लोकांना हात नाही, पाय नाही, डोळे नाहीत. काही लोकांना लिहिता वाचता चालता फिरता सुद्धा येत नाही. हे जग बघता सुद्धा येत नाही. अशी परिस्थिती असलेली लोक आपण पाहिलेली आहेत. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणीमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणीमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे. आयुष्य जगण्याची इच्छा असून त्यांचे आयुष्य पूर्णतः बर्बाद झाल्यासारखे दिसते. पण जर आज प्रत्येक माणसाने त्यांच्याकडे लक्ष दिलं तर आज कोणताही माणूस या जीवनामध्ये दुःखी राहणार नाही. कारण की सध्याची वेळ आणि या वेळेच्या परिस्थितीमध्ये आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायला पाहिजे की फुल ना फुलाची पाकळी. जर आज प्रत्येक माणूस या लोकांसाठी उभा राहतोय ना, तर नक्कीच आज त्यांच्या जीवनामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा
गेल्या बऱ्याच वेळापासून सांगतोय, आज तुला पुन्हा सांगतो, जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला ना तर नक्कीच आज त्यांचे आयुष्य उजळून जाईल. नक्कीच आज त्यांच्या आयुष्यामध्ये तो फरक दिसून येईल, जो फरक आपल्याला दिसायला हवा. तर हा महत्त्वाचा मुद्दा तर तुला सांगितला, तर हा महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला. बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष केली, पण काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली. ते म्हणजे आम्हाला अंगना चव्हाण आणि नंदकुमार सर, त्यानंतर गोरख भीमाजी कांबळे आणि त्यानंतर आम्हाला या गोष्टीला प्रशांत पाटील या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, असे इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, कारण की आज त्यांच्या आयुष्यामध्ये त्या लोकांनी ते कार्य केलेले आहे जे कार्याचा विचार सुद्धा जो एक माणूस करत नाहीये. तर नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, तर नक्कीच हा महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. या महत्त्वाच्या मुद्द्यातून, या महत्त्वाच्या टप्प्यातून फक्त आपल्याला हेच दिसून येतो की माणसाने माणसाशी माणसासम नक्कीच तसेच वागणे जसे माणसाला वागायला हवे. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर आज तू छोटीशी दोन्ही या गोष्टीला मदत करतोय, जर आज प्रत्येक माणूस एकत्र येऊन या गोष्टीला मदत करतोय, तर एक मदत मोठी होऊ शकते. आज आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद जाऊ शकतो. महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण या गोष्टीला मदत कशी करावी, या गोष्टीला मदत कशी करावी, तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. अगदी लाख मोलाचे काम करू शकता. अगदी लाख मोलाचे काम करू शकता. स्वामींच्या विचारांमध्ये एवढंच नाहीये, स्वामींच्या विचारांमध्ये एवढंच नाहीये, स्वामींचे विचार आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहे. पण एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, तर त्याबद्दल एक शेवटची विनंती हीच असेल की आज प्रत्येक माणसाने त्या लोकांसाठी एकत्रित यायला हवे. आज प्रत्येक स्वामी भक्तांनी त्या लोकांसाठी एकत्रित यायला हवे. तर एकच शेवटची विनंती तुझ्या समोर असेल की खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. अगदी लाख मोलाचे काम करू शकता. महत्त्वाचे मुद्दे तर ऐकलेच, महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण यापुढे स्वामींचे विचार तुला बरंच काही सांगून जाणार आहे. यापुढील स्वामींचे संदेश तुला बरंच काही सांगून जाणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही की आज प्रत्येक माणसाने माझी भक्ती करावी. स्वामींचे विचार फक्त एवढेच सांगत नाही की आज प्रत्येक माणसाने फक्त माझे स्मरण करावे. स्वामींचे विचार हे सुद्धा सांगते की स्वतःवरती आत्मविश्वास ठेवावे, स्वतःचे नेतृत्व नीट ठेवावे, स्वतःची अहिंसा ही लांब ठेवावी, स्वतःचे स्वार्थ हे लांब ठेवावे. या जीवनामध्ये भाग्यवंत ठरायचं आहे ना, तर नक्कीच माणसाने माणसाशी माणसासम वागावे. प्रत्येक स्वामींचे विचार हे सुंदर आहेत, प्रत्येक स्वामींचे विचार हे अनमोल आहेत. आणि तेच अनमोल विचार तुला बरेच काही मुद्दे सांगून जातील, आणि तेच अनमोल विचार तुला बरंच काही शिकवून जातील. या जीवनामध्ये शिकण्यासारखं खूप काही आहे, फक्त शिकायची इच्छा हवी. या जीवनामध्ये ऐकण्यासारखं खूप आहे, फक्त ऐकण्याची इच्छा असावी. स्वामींचा भक्त आहेस ना, तर आज स्वामींचे विचार ही शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. तर नक्कीच या क्षणापर्यंत ऐकत आहेस, या वेळेपर्यंत ऐकत आहेस, तर तुझ्या दशा झालेल्या जीवनाला दिशा स्वतः स्वामी दाखवतील. तू फक्त स्वामींसाठी आज थोडासा वेळ काढ. या जीवनामध्ये आपण किती कष्ट करतो, या जीवनामध्ये आपण कितीही मेहनत करतो, तरी सुद्धा काही लोकांना त्या गोष्टीची किंमत असते, जर काही लोकांना त्या गोष्टीची किंमत नसते. आपण कोणासाठी कितीही केलं तरी सुद्धा त्या लोकांना त्या गोष्टी समजण्यासाठी सुद्धा वेळ लागतात. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू फक्त स्वामींचे नाव घेतलेस ना मनात, तरी सुद्धा स्वामींना त्या गोष्टी जाणवतात. तर स्वामींनी सांगितलेल्या दिशावरती, स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरती तू फक्त चाल. या जीवनामध्ये कधीच तुला दुःख सहन सुद्धा करावे लागणार नाहीत, कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहेस आजपर्यंत, मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहेस आजपर्यंत. याच विश्वासावरती कधीतरी तुझ्या मनासारखं सुद्धा होईल असं सुद्धा विश्वास ठेव, कारण की स्वतः स्वामी म्हणतात, या जीवनामध्ये जर माणूस कष्ट करत असेल, या जीवनामध्ये जर माणूस मेहनत आणि प्रयत्न वारंवार करत असेल, तर तो कधीच निराश राहणार नाही. योग्य ते वेळ आल्यावरती योग्य ते फळ त्याला मिळणारच मिळणार. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू फक्त वेळेची किमया समजून घे, तू फक्त वेळेची किमया समजून घे. या वेळेच्या किमयेमध्ये, या वेळेच्या खेळेमध्ये जर तुला प्रत्येक गोष्ट समजून गेली ना, तर नक्कीच
नक्कीच संयमता ही तुझ्या मनामध्ये राहणारच राहणार आणि नक्कीच या जीवनामध्ये तुझ्या इच्छेनुसार प्रत्येक गोष्ट घडणारच घडणार. जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठी. बोला श्री स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही. भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही. जो भरोसा तू स्वामींवरती करत आहेस तो भरोसा तुला कधी दिसणार नाही. जो आशीर्वाद स्वामी तुला देत आहेत तो आशीर्वाद तुला कधी दिसणार नाही. परंतु अशक्य गोष्टीला ते शक्य करतात. आज स्वामींवरती भरोसा ठेवून या जीवनामध्ये बरंच काही केलं असशील किंवा आज स्वामींच्या आशीर्वादाने या जीवनामध्ये बरंच काही केलं असशील तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होणार. तू फक्त आज स्वामींचे संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच माणसाने प्रत्येक वेळेच्या सामोरे जाणं हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माणूस जर वाईट वेळेच्या सामोरे गेला असेल तर चांगल्या वेळेच्या पण सामोरे जायला पाहिजे. माणूस जर चांगल्या वेळेच्या सामोरे गेला आहे तर वाईट वेळेच्या पण सामोरे जायला पाहिजे. कारण की प्रत्येक वेळेमध्ये जर जगण्याची कला तुमच्यामध्ये आली ना, प्रत्येक वाईट वेळेमध्ये प्रत्येक चांगल्या वेळेमध्ये जगण्याची कला जर तुझ्यामध्ये आली ना तर कधीच या जीवनामध्ये उपाशी मरणार नाहीस, कधीच या जीवनामध्ये तडमडणार नाहीस, कधीच या जीवनामध्ये एकटा राहणार नाहीस. आणि नक्कीच एक गोष्ट तुला नेहमी सांगतो, चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो आणि वाईट वेळेतील आपलं एकटं पडणं हे कधी सुद्धा हे आपल्या आयुष्याला बर्बाद करत राहतं. वाईट वेळेमध्ये जर तू स्वतःचं मन मजबूत ठेवत असशील, विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असशील तर चांगली वेळ ही येणारच येणार. फक्त चांगल्या वेळेमध्ये आज बऱ्याच लोकांनी चांगल्या वेळेचा अहंकार केला तर ती आज लोक शून्य झालेली आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचे जीवन ही एक मोहमाया आहे. या मोहमायेच्या दुनियेमध्ये जगायचं असेल तर त्या मोहाला समजून घे. जो मोह माणसाला लागलेला आहे धन दौलत पैशाचा, त्या मायेला समजून घे जी माया प्रत्येक माणसासोबत चाललेला आहे, जो छल प्रत्येक माणसासोबत चाललेला आहे. आज जवळची माणसं आपली राहिलेली नाहीत. आज आपल्या जवळच्या माणसाच्या मनात शोधून पाहिलात तरी सुद्धा तुम्हाला कपटच मिळेल. आज आपल्या जवळच्या लोकांच्या मनात सुद्धा आपल्यामुळे आपल्याबद्दल वाईट द्वेषच मिळेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जगण्यासाठी स्वतःला बघावं लागतंच आणि स्वतःच्या पायावरती उभं राहावं लागतंच. आज बरीच लोक अशी आहेत आज ज्यांची मुळं बाळं आज त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत. आज त्यांची मुळं बाळं आज त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत तरी सुद्धा आज ते स्वामींच्या आशेवरती जगतायत. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येकाला त्याच्या कर्मांची शिक्षा ही मिळते आणि प्रत्येकाला आपल्या चुकीची जाणीव ही होतेच होते. आज तुझ्या आयुष्यामध्ये बरीच असे व्यक्ती असतील जे तुझ्या मनासारखे वागत नाही आहेत. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, संयमता तुझ्या मनामध्ये ठेव, संयमता तुझ्यामध्ये बाळगून ठेव. एक वेळ अशी येणार आहे जे की तुला ज्या व्यक्तीला जे बोलायचं आहे त्या गोष्टी तू स्वामींसमोर मांडतोयस ना, स्वामींना सांगतोयस ना, त्या गोष्टी त्याला त्यावेळेस समजतील ज्या वेळेस ती योग्य ती वेळ आली. त्या वेळेमध्ये त्या माणसाला त्या गोष्टीची जाणीव सुद्धा होईल. आज तुझे जवळची लोक सुद्धा तुझ्या मनासारखं वागत नसतील. फक्त तू त्या गोष्टी कधी त्यांना सांगू नकोस, फक्त तू त्या गोष्टींनी कधी त्यांना दुखवू नकोस. योग्य ती वेळ आल्यावरती स्वतः स्वामी त्या लोकांना त्या गोष्टीची जाणीव करून देतील. योग्य ती वेळ आल्यावरती स्वामी स्वतः त्या लोकांना त्या गोष्टीची जाणीव करून देतील. आज वाईट वेळेमध्ये आपली साथ कोणी धरत नाही, आज वाईट वेळेमध्ये आपल्या सोबत कोणी उभा राहत नाही. तर तू उदास होऊ नकोस, कारण की प्रत्येक वेळेमध्ये, प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक सेकंदामध्ये स्वामी आपल्याला पाहत आहेत. आज ज्या ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात ना त्या गोष्टीमध्ये स्वतः स्वामींचा सुद्धा हात असतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखादी गोष्ट घडली, एखादी वाईट गोष्ट घडली, ती आपल्याला वाईट वाटत असेल पण त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुझं काहीतरी हित असेल, त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुझ्याबद्दल काही ना काहीतरी चांगले विचार स्वामींनी मांडलं असेल. ज्या गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठी, ज्या गोष्टी घडवून येतात त्या चांगल्यासाठी. तू फक्त विश्वास ठेव शुद्ध मनाशी. आज स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये खूप सारा फरक स्वामींच्या शब्दातूनच आणतील. योग्य ते मार्गदर्शन माणसाचे मन बदलते, योग्य ते मार्गदर्शन माणसाचे जीवन बदलते. आज तुझ्या आयुष्यामध्ये एक मोठं मार्गदर्शन तुला
तुला मिळणार आहे. आज तू बरेच स्वामी संदेश ऐकतोस, आज तू बरेच स्वामींचे विचार ऐकतोस. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टी आपण वारंवार ऐकलेल्या असतात, त्या गोष्टी बघ आपल्या कानावरती वारंवार पडत असतात. त्याचा फक्त एकच अर्थ आहे, की त्या गोष्टी आपण वारंवार ऐकत नाही आहोत. त्या गोष्टीची आपल्याला सवय पडत चालली. एखाद्या गोष्टीचा सराव केल्याने त्या गोष्टीमध्ये आपण अगदी बरोबर पटीने त्या गोष्टीमध्ये आपण काम करतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखादी गोष्ट वारंवार ऐकल्याने त्या गोष्टीसारखं आपण वागायला सुद्धा लागतो. तर चांगले विचार ऐकत आहेस तर चांगले विचार हे चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात का होऊन आले, आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. त्या गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे, जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे, तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे, जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच, पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे.
पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी, वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते, स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला भुलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे, आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ हे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकून ही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही, आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका, वेळ तुमची किंमत करेल. आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बरेच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत. मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधी असून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्या सोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे. आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तू ज्या मार्गावरती आहेस तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, काम कोणतेही छोटे मोठे नसते. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो, फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा.
आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे, पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टीत दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावलात तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा, आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा, आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा. काम करत राहा, प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा, पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका. कारण की लोभ हा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका. कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो, त्या गोष्टीचा लोभ असतो. तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे, या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहेत. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे. तुम्हाला हात, पाय, त्यानंतर डोळे, त्यानंतर तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते, सर्व काही स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत. फक्त तुम्हाला एवढेच करायचं आहे की त्याचे बरोबर उपयोग करून आयुष्यामध्ये सुखी राहायचं आहे. म्हणजे सर्व काही तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामींनी सर्व काही रचवलेलं आहे, पण त्यातल्या त्यात सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. कारण की स्वतः स्वामींनी सर्व काही करून दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टी तुझ्या जिद्दीवरती तयार राहतात, या सर्व गोष्टी तुझ्या विचारांवरती तयार राहतात, तुझ्या कर्मांवरती तयार राहतात की तुझे आयुष्य सुखी असेल की नसेल हे सर्व काही तुझ्या हातात आहे. आता या महत्वाच्या गोष्टी तरी समजत आहे, पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत. म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढ्या मोठ्या आहेत त्याच्या दुप्पटपटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोललात तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख, सुख सर्व काही दिलेले आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका. कधीच रडण्याची वेळ येणार नाही. स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात तर इथून तू ते स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे विचार तर निर्मळ आहेत, पण ते स्वामींचे विचार आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक सुख दाखवतील, आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करून देतील. चमत्कार स्वामी घडवतात. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळा स्वामींनी त्याच्या आयुष्यातील दुःख दूर केलेले आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातून त्याच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक स्वामी
स्वामी भक्ताच्या जीवनामध्ये स्वामींनी त्याची रडती वेळ काढलेली आहे, स्वामींनी त्यांची दुःखद वेळ काढलेली आहे. तर स्वामी सर्वप्रथम सांगतात या जीवनामध्ये जगण्याचा मार्ग एकच आहे, ते म्हणजे स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवा. स्वतःच्या मनावरती जेवढा विश्वास करशील तेवढाच भाग्यवंत ठरशील, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि एक मनुष्य आहेस, त्या मनुष्याला यशस्वी ठरायचं असेल तर सर्वप्रथम तुझ्यात हे 3 मुद्दे पाहिजेत. ती म्हणजे संयमता. तू एखाद्या गोष्टीची वाट बघायला तयार झालास, तू एखाद्या गोष्टीसाठी सातत्याने संयम राहायला शिकलास तर नक्कीच तू तुझ्या जीवनामध्ये तिथून यशाच्या मार्गापर्यंत जाशील. आणि नक्कीच सर्वप्रथम वारंवार प्रयत्न करणे, ही गोष्ट जर तुम्हाला माहितीच असेल, जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो त्यालाच तर अपयश मिळते. आणि अपयशानंतरचीच पायरी ही यशाची असते, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जेवढा विश्वास स्वामींवर करतोस तेवढा विश्वास स्वतःवरती कर. जेव्हा तू स्वतःच्या मनाला दिलासा देशील, जेव्हा तू स्वतःच्या मनाला सांगशील की आज मी कोणालाच भीत नाही, आज मी कोणत्याच संकटांना किती वेळा हे हारलो तरी पण माझा देव त्या संकटांपेक्षा मोठा आहे, तरी माझा देव त्या दुःखांपेक्षा मोठा आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही, कारण की तू तेवढा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. आणि आता या जीवनामध्ये आनंदी राहण्याचे 3 मुद्दे सांगतो, ते म्हणजे चांगले कर्म, चांगले विचार, चांगले कृत्य. जेवढे चांगले काम करशील तेवढे चांगले तुला फळ मिळेल. चांगले कर्म हे सदैवाने चांगले भविष्य ठरवते, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वारंवार हा मुद्दा तुम्ही ऐकला असेल, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. तोच मुद्दा तुला आता सुद्धा सांगतोय, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. चांगले कृत्य आपण जर लोकांसोबत केले तर आपल्या सोबत सुद्धा चांगले कृत्य घडतील. चांगले विचार आपण लोकांबद्दल केले तर कुठे ना कुठेतरी परमेश्वर आपला चांगला विचार करेल. आज तुझा कितीही मोठा दुश्मन असू दे, आज तुला कितीही मोठा शत्रू असू दे, आज तुझे कोणी वाईट विचार करत असेल, तुझ्याबद्दल वाईट कृत्य करत असेल, त्याचं तू वाईट पाहू नकोस, कारण की तू पण त्यांच्यासारखाच होशील. तू एक माणूस राहा, तू माणुसकी जप, तू माणुसकीच्या नात्याने त्याला सोडून दे. नक्कीच प्रत्येकाला त्याच्या कर्मांची फळं मिळतात. ह्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस आलेला आहे, त्या प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट भोगावी लागलेली आहे. परमेश्वर प्रत्येकाला त्याची शिक्षा देणार, परमेश्वर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख देणार आणि जो व्यक्ती चुकलाय त्याला माफ करून पुन्हा संधी सुद्धा देतील. आता तू तुझ्या भूतकाळामध्ये जेवढा पण चुकला असशील, तू तुझ्या भूतकाळामध्ये कुठे पण चुकला असशील तर स्वामींकडून माफी मागितलीस आणि त्यानंतर चांगले काम केलेस तरी सुद्धा तुला त्या गोष्टीची माफी मिळेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये आपण जसे आलेलो आहोत आपल्याला तसेच जायचं आहे. म्हणून स्वामींवरती भक्ती कर. स्वामींची भक्ती निर्मळ मनाने कर, निस्वार्थीपणाने कर. बघ प्रत्येक गोष्टीमध्ये तुला सुख हे लाभेल. आणि अतिलोभ कधी कोणत्या गोष्टीचं कारण करू नकोस, रागीटपणा कधी करू नकोस, कारण की अतिलोभ आणि रागीटपणा हे मनुष्याला कधीही आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकते आणि तेच बर्बादीचं मार्ग आपल्याला रडण्याचं कारण होऊन जातं. जेव्हा पण एका माणसाला गर्व आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला माज आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला स्वार्थ आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला राग आलेला आहे, तेव्हा पण तो माणूस डुबला आहे, तेव्हा पण तो माणूस पूर्णपणे बर्बाद झालेला आहे. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातावर असते, प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनावर असते. आपण जसे करू तसेच आपले आयुष्य ठरेल, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वर काहीच करत नाही, सर्व काही तूच करतोस. जर चांगले विचार कायम मनात असतील तर चांगले विचार कायम, चांगले कृत्य कायम ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जेव्हा आपल्या मनात चांगले विचार राहतात तेव्हा ते कुठे ना कुठेतरी आपल्या कृत्यातून बाहेर निघतात, चांगले व्यक्तिमत्व ठरतात. तर तेच चांगले विचार जर आपण ऐकले असतील तर त्या गोष्टी वारंवार ऐका, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते, ती गोष्ट आपल्या मनात राहते, ती गोष्ट आपल्या हृदयात राहते आणि कधी ना कधीतरी ती गोष्ट आपल्या कृत्यातून बाहेर निघून नक्कीच आपल्याला भाग्यवंत ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे,
या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खर तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधीही या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपला मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तर तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग. कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही. तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्यासोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही. आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला, प्रत्येक स्वामींचे विचार हे तुला काही ना काहीतरी सांगून जाणार. प्रत्येक स्वामींचे संदेश हे तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार. तर धन्यवाद, आतापर्यंत ऐकत आहेस. पण यापुढील स्वामींचे विचार हे तुला आयुष्य जगायचं शिकवून जाणार. यापुढील स्वामींचे विचार तुला हे आयुष्य जगायचं शिकवून जाणार. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. कारण की हेच स्वामींचे विचार तुला बऱ्याच गोष्टीमध्ये भाग्यवंत ठरवणार. कारण की हेच स्वामींचे विचार तुला बऱ्याच गोष्टीमध्ये भाग्यवंत ठरवणार. या आयुष्याची सुरुवात कशी होते,
होते? या जीवनाची सुरुवात कशी होते? रिकाम्या हाती होते. जन्माला आलोय रिकाम्या हाती. जन्माला आलोय रिकाम्या हाती. आपण जन्मातून या आयुष्यातून जाणार सुद्धा रिकाम्या हाती. तर गर्व कोणत्या गोष्टीचा? माज कोणत्या गोष्टीचा? कारण की गर्व आणि माज मध्ये आज प्रत्येक माणूस बुडालेला आहे. आज प्रत्येक माणूस बुडालेला आहे. या आयुष्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव. गरीब आहेस तर तुला श्रीमंत होण्याची संधी आहे, आणि श्रीमंत आहेस तर तुझ्याकडे अशी एक संधी आहे, जी संधी हीच आहे की तू तुझ्या आयुष्यामध्ये कधीच गर्व आणि माज येऊन देऊ नकोस. कारण की त्या गोष्टी तुला रस्त्यावरती कधी आणतील हे सुद्धा तुला समजणार नाही. कारण की आज प्रत्येक माणसाच्या डोळ्यासमोरील ही गोष्ट आहे. कारण की आज प्रत्येक माणसाच्या डोळ्यासमोरील ही गोष्ट आहे. एखाद्या माणसाचं आयुष्य नष्ट होण्यासाठी, एखाद्या माणसाचं आयुष्य बर्बाद होण्यासाठी वेळ लागत नाही. वेळेवेळेचं खेळ आहे. वेळेवेळेचं खेळ मनात ठेवलंस, वेळेवेळेचं खेळ लक्षात ठेवलंस तर वेळ कधी तुझी किंमत करणार नाही. पण तू वेळेची किंमत कर. कारण की वेळेवरती वेळेची किंमत केलीस तर वेळ कधीच तुला एकटं पडू देणार नाही. वेळ कधीच तुला एकटं सोडणार नाही. हे आयुष्य आहे. हे आयुष्य आहे बाळा. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये चांगले विचार आपल्या सभोवताली फिरायला पाहिजेत. आपले कष्ट, आपली मेहनत सर्व काही पाहत आहे. आपला परमेश्वर सर्व काही पाहत आहे. आपण खोटेपणा आपल्या जवळच्या लोकांकडे करू शकतो, पण आपल्या परमेश्वराकडे नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येकाच्या कर्माची फळं त्या प्रत्येकाला या आयुष्यातच भोगावी लागतात. आणि त्या गोष्टीचा अनुभव आज बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे. आणि त्या गोष्टीचा अनुभव आज बऱ्याच लोकांनी घेतलेला सुद्धा आहे. महत्त्वाचे विचार, महत्त्वाचे संदेश तर तुला समजणार आहेत. महत्त्वाचे विचार, महत्त्वाचे संदेश तर तुला समजणार आहे. आज स्वामींसाठी एवढा वेळ ऐकत आहेस तर नक्कीच आज तुझ्या आयुष्यातील थोडासा वेळ अजून स्वामींसाठी काढ. कारण की तोच वेळ, तीच वेळ आणि तोच काळ तुला काही ना काहीतरी समजावून जाणार आहे. बऱ्याच गोष्टीचा अनुभव आपण घेतलेला असतो, बऱ्याच गोष्टी आपण शिकलेल्या असतात, पण जर त्याच गोष्टी आपल्या वारंवार ऐकायला मिळाल्या तर त्या गोष्टीचा नक्कीच आपल्याला सराव वाढतो. आणि सराव आणि सवय ही माणसाचे आयुष्य बदलते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एखादी वाईट गोष्ट तुझ्या समोर आहे, पण त्या वाईट गोष्टीमधून शिकण्याचा दृष्टिकोन जर तू तुझ्या मनामध्ये ठेवत असशील, एखादी वाईट गोष्ट जर तुझ्या डोळ्यासमोर आहे, त्या वाईट गोष्टीमधून सुद्धा काही ना काहीतरी शिकण्याची गोष्ट जर तू तुझ्या दृष्टिकोनामध्ये ठेवत असशील तर हे आयुष्य तुझेच आहे, तर हे जीवन तुझेच आहे. कारण की आज प्रत्येक माणूस वाईट वेळ आल्यावर त्या वाईट वेळेतून, त्या वाईट काळातून पळून जाण्याचं कसं ह्या गोष्टीचा मार्ग शोधत असतो. आणि नक्कीच तोच व्यक्ती खरा असतो जे वाईट वेळ आणि संकटकाळी स्वतःच्या पायावरती आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवून त्या वाईट वेळेला, त्या संकटाच्या काळाला लढत असतो. आज बरेच स्वामी भक्त आहेत. आज बरेच स्वामी भक्त आहेत ज्यांच्या पत्नीने त्यांना सोडून दिलेला आहे, ज्यांच्या घरातल्यांनी त्यांना सोडून दिलेला आहे, ज्यांची भावकी त्याला कधी साथ देत नाही. काही लोकांचे जवळची लोक सुद्धा त्यांची नातं सोडून गेलेली आहेत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जी व्यक्ती गेलेली आहे त्या व्यक्तीबद्दल विचार कधी करू नकोस. जी व्यक्ती गेलेली आहे त्या व्यक्तीबद्दल विचार कधी करू नकोस. कारण की त्या व्यक्तीने जाताना तुझा विचार कधी केला नाही, याचा अर्थ ती व्यक्ती सुद्धा त्या गोष्टीच्या लायकीची नाही की तू त्या गोष्टीचा विचार करावा. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. ज्यांना वेळेवरती जायचं असतं, वेळ त्यांना घेऊन जातं, पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या पाठी सुद्धा कोणते ना कोणते तरी मोठे कारण असते. कारण की जे घडलंय, जे घडतंय, जे होणार आहे ते तुझ्या हितासाठी, ते तुझ्या चांगल्यासाठी, ते तुझ्या चांगल्या भविष्यासाठी. तुझे भविष्य तुझ्या हातात आहे. कोणत्याही गोष्टीमुळे खचून जाऊ नकोस. स्वामींचा खरं भक्त म्हणतोस ना स्वतःला, तर नक्कीच त्या गोष्टीमुळे खचून जाऊ नकोस. एखादी गोष्ट आपल्याला वारंवार त्रास देत असते, एखादी गोष्ट आपल्याला वारंवार त्रास देत असते, त्या त्रासाला सुद्धा तू मात देऊन पुढे जाऊ शकतोस. त्या त्रासाला सुद्धा तू मात देऊन पुढे जाऊ शकतोस. आत्मविश्वास स्वतःवरती ठेवायला लागेल. आत्मविश्वास स्वतःवरती ठेवायला लागेल. कारण की जेव्हा आपल्याला स्वतःवरतीच आत्मविश्वास नसेल तर या आयुष्यावरती विश्वास ठेवून आणि त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवून काय उपयोग आहे. आणि आज आपण नक्कीच म्हणतो की स्वामींची भक्ती मी बऱ्याच वेळापासून करतोय. आज स्वामींचे नामस्मरण, स्वामींचे नाव बऱ्याच वेळापासून घेतोय. आज कित्येक वर्ष झाली स्वामींची भक्ती करून, पण माझ्या आयुष्यामध्ये दुःख का, पण माझ्या आयुष्यामध्ये संकट का. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींकडून कधीच कोणत्या गोष्टीची अपेक्षा बाळगू नकोस. पण ज्या गोष्टीची तुझ्याकडे अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असशील ना, तर नक्कीच त्या अपेक्षा तू स्वतःसाठी पूर्ण करू शकतोस. कारण की तुझ्या चांगल्या गोष्टीमध्ये स्वामी तुला साथ देतील आणि तुझ्या वाईट वेळेमध्ये स्वामी तुला मार्ग दाखवतील. पण त्या गोष्टी तुला कधी समजणार नाहीत, त्या गोष्टीची जाणीव कधी आपल्याला होणार नाही.
एखादी महत्त्वाची गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये घडून गेल्यानंतर स्वामींवरचा विश्वास हा अतूट बनतो. आज कित्येक स्वामी भक्तांचा स्वामींवरती विश्वास अतूट आहे, कारण की स्वामींनी ते चमत्कार स्वतः घडवलेले आहेत आणि भक्तांनी ते चमत्कार स्वतः अनुभवलेले आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा चमत्कार घडणार, तुझे आयुष्य सुद्धा बदलणार. तुला जशा प्रकारे तुझे आयुष्य बदलायचे आहे तशा प्रकारे स्वामी तुला तुझ्या वाईट वेळेमध्ये मदत करणार. पण आज स्वामींसाठी थोडासा वेळ काढ, कारण की हीच वेळ आहे ज्या वेळेमध्ये तुला स्वामींना समजून घ्यायचं आहे, ज्या वेळेमध्ये तुला स्वामींच्या विचारांना स्वतःच्या आचरणात आणायचं आहे. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. महत्वाचे आहे स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकलात तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, पण एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा
तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेले आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता, म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका.
कारण की जो माणूस एकटा राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटा राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या, कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. नक्कीच यापुढील स्वामींचे संदेश तुला भाग्यवंत ठरवेल. यापुढील स्वामींचे विचार तुला नक्कीच यशस्वी ठरवेल. इथपर्यंत ऐकलेला आहेस. यापुढील स्वामींच्या संदेशामध्ये तुला चमत्कार हा जाणून येईल, तुला स्वामींचं अस्तित्व हे समजवून येईल. नक्कीच स्वामींची भक्ती करतोस, फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ. अत्यंत अनमोल स्वामींचे विचार आहेत, अत्यंत अनमोल स्वामींचे संदेश आहेत. नक्कीच स्वामी स्वतः म्हणतात, नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा, नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं हे आयुष्य जगायला शिकला. स्वामींचा हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. आज बरीच लोक आपल्या नशिबाला शिव्या देत असतात. आज बरीच लोक आपल्या आयुष्याला शिव्या देत असतात. स्वतः मनातल्या मनात आपला दम तोडत असतात की माझ्या आयुष्यामध्ये असे का, माझ्या आयुष्यामध्ये तसे का. पण तू ह्याचा कधी विचार केलेला आहेस का की आज लोक तुझ्या पुढे गेलेत तर बरीच लोक तुझ्या पाठी सुद्धा आहेत. आज तुला कसं ना कसं तरी करून, कष्ट करून, तुझ्यावरती कर्ज आहे, काही ना काहीतरी तुझ्या आयुष्यामध्ये दुःख संकट आहेत, पण तुला कमीत कमी 2 वेळेचं जेवायला तरी मिळतंय. आज बरीच लोक अशी अनाथ आहेत. आज बरीच लोक अशी आपल्याला बघायला मिळतात ज्या लोकांना एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा लोकांसमोर भीक मागावी लागते. अशी परिस्थिती सध्याच्या कलियुगामध्ये तयार झालेला आहे. आणि या परिस्थितीमध्ये जर तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवलात ना की तुमच्याकडे जेवढं आहे तेवढ्या गोष्टींमध्ये तुम्ही समाधानी राहायला शिकलात ना, तर नक्कीच या कलियुगामध्ये तुम्हाला कधीच रडायची वेळ येणार नाही. या कलियुगामध्ये तुम्हाला कधीच कोणाकडून काही मागण्याची वेळ येणार नाही. आणि नक्कीच जो व्यक्ती खरंच समाधानी राहायला शिकला तो खरंच या आयुष्यामध्ये जगायला शिकला. आणि नक्कीच स्वामी स्वतः सांगतात, तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार. तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार. तुझ्या सोबत जरी कोणी नसेल तरी स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहणार. स्वतः स्वामी तुझ्या
स्वामींच्या पाठीशी उभे राहणार. तू स्वामींचे शब्द फक्त रोज ऐक, तू स्वामींचे विचार फक्त रोज ऐक. स्वतः स्वामी तुझ्या सोबत राहणार. स्वामींचे विचार वारंवार ऐकत राहा. काही गोष्टी ऐकलेल्या असतात त्या गोष्टी सुद्धा वारंवार ऐकत राहा, कारण की त्या गोष्टी आपल्या मनात राहतात, त्या गोष्टी आपल्या हृदयात राहतात. कधी ना कधीतरी आपल्या कृत्यातून बाहेर पडून त्या गोष्टी आपले आयुष्य घडून दाखवतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो. अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो. कोणाच्या चुका मोजत बसू नका. आयुष्यात त्यालाच त्याच्या चुकाची शिक्षा देईल. आयुष्याचं त्यालाच त्याच्या चुकाची शिक्षा देईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. या आयुष्यामध्ये आलेला आहे स्वतःच्या चुका मोज. दुसऱ्यांच्या चुका मोजत बसू नकोस. दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये तुझ्यामुळे दुःख होणार नाही या गोष्टीची नेहमी काळजी घे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. दुसऱ्याचा विचार करून आपल्याला काहीच मिळणार नाहीये, की हा इथे चुकलाय तो तिथे चुकलाय. एकामेकांच्या चुका मोजत बसू नका. या आयुष्यामध्ये फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव. दुसऱ्यांच्या हितासाठी विचार कर. दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी विचार कर. भले तो समोरचा माणूस चुकीचा असेल, तू त्याच्या चांगल्याचाच विचार कर. नक्कीच प्रत्येक गोष्ट हे स्वतः स्वामी पाहत आहेत. कोण कसा काय करतोय, कोण कुठे चुकतोय, कोण कोणते विचार करतोय, कोण कोणते कर्म करतोय. प्रत्येकाला त्याच्या कर्मांची फळ मिळणार आहेत. प्रत्येकाला त्याच्या कर्माची शिक्षा मिळणार आहेत. तू तुझ्या कर्मांवर लक्ष ठेव. तू तुझ्या कृत्यांवर विचार कर. आणि नेहमी स्वामींचे विचार तुला हेच सांगतील. नेहमी स्वामींचे विचार तुला हेच सांगतील की नक्कीच चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो. चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, पण साथ कधी सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण साथ कधीच देत नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये काहीच नसेल तरी परमेश्वराची साथ तुझ्या सोबत कायम राहील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये रडत आहेस, आज तू तुझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत आहेस, पण नक्कीच आज तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या इच्छेनुसार होत नाहीये. तू चांगला आहेस, तू लोकांसाठी चांगला करतोस, स्वतःचा चांगला विचार करतोस, कुटुंबाचा चांगला विचार करतोस, तर चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वेळेनुसार सर्व काही ठीक होईल, पण काही वेळ तुला नक्कीच प्रयत्न करावे लागणार आहेत, पण नक्कीच साथ कधी सोडणार नाहीत स्वामी तुझी. साथ कधीच सोडणार नाहीत स्वामी तुझी. तर हे स्वामींचे विचार तुला यशस्वी ठरवतील. हे स्वामींचे संदेश, हे स्वामींच्या गोष्टी तुला यशस्वी ठरवतील. तू फक्त स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. भाग्यवंत तर ठरशीलच. धन दौलत पैसा ही मोह आहे, ती माणसाला त्या मोहाजवळ खेचून घेते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तू रिकामे हाती आलेला आहेस, रिकामे हाती जाणार आहेस. या गोष्टी सदैव लक्षात ठेवा. या गोष्टी सदैव लक्षात ठेवा. या कर्मभूमीवरती कर्म मोजले जातात. तुझा धन दौलत पैसा मोजला जाणार नाही. व तू तुझ्या सोबत ते धन दौलत पैसा कधी सोबत घेऊन जाणार नाहीस. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. एक गोष्ट कायम लक्षात ठेव की स्वतः स्वामी सदैव म्हणतात तू फक्त तुझ्यावर विश्वास ठेव. तू फक्त स्वतःच्या मनावरती विश्वास ठेव. बाकी कोणत्याच गोष्टीचा विश्वास ठेवू नकोस. परमेश्वराचे नाव जप कर. बघ, प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी सोपी होऊन जाईल. कारण की सूर्य कधीच बोलत नाही. त्याच्या प्रकाशाचा परिचय त्याचा स्वतः प्रकाश देत असतो. त्याचा परिचय स्वतः त्याचा प्रकाश देत असतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तसेच तुम्ही स्वतःबद्दल काहीही बोलू नका. फक्त उत्तम कर्म करत राहा. यानंतर लोकच तुमचा परिचय सर्व जगाला देतील. ही गोष्ट तुला माहिती असेल. आज श्रीमंत माणूस कधीच स्वतःचा परिचय कोणाला देत नाही. स्वतः इतर लोक जे आपल्यासारखी लोक आहेत ती इतर एकामेकांना सांगतात हा असा आहे, हा तसा आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. इतरांचा विचार कधीच मनात आणू नकोस. स्वतःचा विचार कर. असा विचार कर की त्या व्यक्तीने काय केलंय, आपल्याला काय करता येईल. स्वतःमध्ये काही ना काहीतरी वाढवण्याची शक्ती बघ. स्वतःमध्ये काही ना काहीतरी उत्तम विचार करण्याची शक्ती बघ. डोकं शांत ठेवलंस ना तर प्रत्येक गोष्टीचं मार्ग हे निघून येतो. तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीचं मार्ग समजणार आहे. तुला जर वाट दिसत नसेल तर स्वामींचे नाव म्हणा.
मनात घे, स्वामींचे नाव मनात घे, निर्मळपणाने स्वामींची भक्ती कर, निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती कर. बघ स्वतः स्वामी तुला मार्ग दाखवतील, स्वतः स्वामी तुला मार्ग दाखवतील. आज बरेच लोक आपल्या आयुष्यामध्ये दुःखी असतात का? कारण की काही लोकांची जवळची व्यक्ती, काही लोकांची कुटुंबातील व्यक्ती ते आपल्या जवळ नसतात. काही व्यक्ती सोडून गेलेल्या असतात, काही व्यक्ती आपल्याला आपल्या वाईट वेळेमध्ये सोडून गेलेले असतात, काही व्यक्ती आपल्याला धोका देऊन गेलेले असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला सर्वप्रथम सांगितलं होतं, जेव्हा जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा तेव्हा तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ. पण तू घाबरू नकोस, स्वतः स्वामी धरतील तुझा हात, स्वतः स्वामी धरतील तुझा हात. या कलियुगामध्ये आपली माणसं सुद्धा आपली राहिलेली नाही. माणूस एवढ्या प्रकारे बदलून गेलेला आहे की आपली जवळची माणसं सुद्धा आपली राहिलेली नाही. ही परिस्थिती बघून सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या मनात वाईट वाटतं की आज प्रत्येक माणूस आपल्या कामाशी काम ठेवतोय. आज जर आपल्या समोर डोळ्यासमोर कोणता व्यक्ती ज्याला गरज असेल त्या व्यक्तीकडे पाहून सुद्धा माणसं मदत करत नाहीत. ही परिस्थिती झालेली आहे कलियुगाची, ही परिस्थिती झालेली आहे कलियुगाची. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या ठिकाणी एखाद्या माणसाला मदतीची गरज आहे तिथून धावून जा, तिथं धावून जा, तुझ्या मदतीला स्वतः स्वामी धावून येतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज तुझ्याकडे धन दौलत पैसा नसेल, पण त्या माणसाला इतर कोणत्या गोष्टीची मदत हवी असेल, त्या गोष्टीमध्ये कधीच कमीपणा मानून घेऊ नकोस, त्या गोष्टीमध्ये कधीच कमीपणा मानून घेऊ नकोस. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जो माणूस निर्मळपणाने इतर लोकांना मदत करण्याची ताकद ठेवतो, निस्वार्थीपणाने इतर लोकांना मदत करण्याची ताकद ठेवतो, तो व्यक्ती कधीच या कलियुगामध्ये पाठी पडत नाही, तो व्यक्ती कधीच या कलियुगामध्ये पाठी राहत नाही. स्वामींचे हेच उत्तम विचार आहेत, जे उत्तम विचार प्रत्येक माणसाचे मन बदलून टाकतात, प्रत्येक माणसाचे विचार बदलून टाकतात. तुझे विचार सुद्धा बदलतील, तुझे मन सुद्धा बदलेल. तू फक्त स्वामींवर विश्वास ठेव, तू फक्त स्वामींवर विश्वास ठेव. आणि विश्वास ठेवत असशील तर आज फक्त हे स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐकून घे, शेवटपर्यंत ऐकून घे. वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे आणि कधीच लक्ष देऊ नकोस, आणि कधीच वाईट वेळेमध्ये साथ सोडून गेलेल्या लोकांकडे कधीच लक्ष देऊ नकोस. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल सुद्धा कधी विसरू नकोस. कारण की आज बऱ्याच माणसांना वेळेवरती बऱ्याच लोकांची गरज लागते. आज आपल्यावरती वाईट वेळ असेल तर आपले आई बाबा आपल्या पाठीशी उभे राहतात, काही ठिकाणी ते सुद्धा आपल्या पाठीशी उभे नसतात. असं कदाचित होतच नाही, असं कदाचित होतच नाही. कारण की आई बाबांची जी माया असते ती माया स्वतः परमेश्वराची माया असते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आई बाबानंतर परमेश्वर असं स्वतः आपल्या शाळेत सुद्धा म्हणतात, असं स्वतः आपल्या शाळेत सुद्धा म्हणतात. ही गोष्ट 100% खरी आहे, ही गोष्ट 100% खरी आहे. कारण की तुझ्या अडचणीमध्ये त्यांना त्रास होतो, तुझ्या सुखादुखामध्ये त्यांना त्रास होतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दिखावा करणारे तुला बरेच लोक मिळतील, दिखावा करणारे तुला बरेच लोक मिळतील. तू फक्त त्यांचे मन ओळखून घे, तू फक्त त्यांचे मन ओळखून घे. स्वामी स्वतः म्हणतात, जर प्रत्येक माणूस माणसाला ओळखण्याची ताकद ठेवतो तर माणूस ओळखत का नाही? माणूस ओळखत का नाही? कारण की खोटे चेहरे आणि खोटे मुखवटे हे माणसांवरती लागलेले असतात, त्यामुळे आपल्याला कोणाची ओळख सुद्धा करता येत नाही. प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये मिळून जाणार आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये मिळून जाणार आहे. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ, तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवणार आहेत, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवणार आहेत. आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत.
आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा, आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील. तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस, हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस, कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल, जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखादा माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल, आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचं आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे, या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही, चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही. कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे, येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल. कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकाम पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस.
पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे, कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो आणि नक्कीच माझ्या सोबत राहा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा, कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो. माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात, पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल, विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत, उद्या या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, एवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील. ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील, स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ, ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ जे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ जे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत.
आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू